सांगली येथील सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये देहविक्री करणाऱ्या युवतीचा विवाह पार पडला। सांगलीचा हा सुंदरनगर वेश्यावस्तीचा परिसर देहविक्री करून आपलं आयुष्य जगणाऱ्या महिलांची ही वस्ती। सकाळपासून रात्रीपर्यंत समाजाचा एक भाग असूनही फक्त देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या गुजराण करणाऱ्या या महिला, लग्न हा शब्द सुद्धा या महिलांना कधी माहीत नसावा। मात्र अशाच देहविक्री करणाऱ्या एका महिलेचं लग्न आज या वेश्यावस्तीमध्ये थाटामाटात करण्यात आलं। यासाठी सांगलीतील वेश्या महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्रानं पुढाकार घेतलाय। या वस्तीत काम करणाऱ्या एका 25 वर्षीय देवदासी मुलीचं आज एका मुलावर प्रेम जडलं। हा मुलगा शासकीय नोकरीमध्ये काम करणारा। या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय संस्थेसमोर मांडला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आमिर बी शेख आणि सचिव दीपक चव्हाण यांनी पुढाकार घेत या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतला। आज या दोघांचं वेश्यावस्तीतील महिलांनी आणि मुलींनी लग्न लावून दिलं आणि या देहविक्री करणाऱ्या या मुलीला या व्यवसायातून मुक्त करत एक हक्काचं कुटुंब मिळवून दिलं। सांगलीतील वेश्यावस्तीमध्ये आज एक पुरोगामी महाराष्ट्राला भूषण वाटावं अशा प्रकारची एक चांगली घटना घडली आहे। दीपक चव्हाण या सामाजिक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी अनेक वर्ष काम करत असताना एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। आज याच वेश्यावस्तीतील एका मुलीचा विवाह एका चांगल्या घरामध्ये तिने करून देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे। मला असं वाटतं की समाजामधलं जे परिवर्तन आहे ते घडण्याच्या दृष्टीने आजचं पाऊल हे महत्त्वाचं पाऊल राहील। येत्या काळामध्ये समाजाचा वेश्यावस्तीतील लहान मुलं मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन ही सुद्धा बदलायला त्यामुळे मदत होईल आणि मुख्य प्रवाहामध्ये जगू इच्छिणाऱ्या आणि अनेक स्वप्न पाहणाऱ्या या वधूसारख्या अनेक मुलींची स्वप्न आणि आयुष्यातले जीवनाचं संकल्पना पूर्ण व्हावी अशा प्रकारची शुभकामना देखील मी व्यक्त करतो। सांगली येथील सुंदरनगर जो वेश्या व्यवसाय इथला आहे त्या ठिकाणी आज एक वेश्या एड्स निर्मूलन केंद्र आहे। त्या ठिकाणी तेथील बंधवा मॅडम यांनी येथील एक वारांगण आहे तिचं जे लग्न लावून दिलेलं आहे आणि जो आहे की त्याने त्या मुलीला करून घेतलेला आहे, यातून त्या मुलीला बाहेर पडण्याचा चान्स दिलेला आहे आणि तो इथून पुढे त्या मुलीची पूर्ण जबाबदारी घेणार आहे। त्यामुळे आम्ही त्या संस्थेला आणखीन त्या मॅडमना इथे आभार मानतो की त्यांनी हे चांगलं काम चालू केलेलं आहे आणि इथून पुढे 15 वर्षाच्या मागे एक लगीन असंच करून दिलं होतं आम्ही की ज्याला धंदा करायचा नाही त्या मुलगीनं येऊन आम्हाला सांगितली की मला या मुलाशी लग्न करायचं आहे आणि ती मुलगी एकदा पळून बी गेली होती त्या पोरासंग। त्याच्यामुळे आम्ही त्या दोघांना बोलवलं, म्हटलं असं काय करू नका, पळापळी करू नका, काय एक मूल आहे लहान तिला, त्याच्यामुळं त्या मुलासाठी बघून आम्ही एकत्र आणलं त्या दोघांना की उद्या त्या मुलाचं बरं वाईट कोण बघणार। त्याच्यामुळं त्याला बोलवून घेतलं, ते दोघं आली, ते मुलगा आला। मुलग्याला म्हटलं बघ बाबा उद्या तुझी घरची लोक उठून बसतील, आम्ही बघितलं तर धंद्याला बाई काय, तू चांगल्या फॅमिलीमधला आहेस, उद्या तुझी घरची लोक उठून म्हणणार की एक करून सेक्स वर्कर संग लगीन केलंस का म्हणून उद्या तुझी घरची लोक येऊन कंप्लेंट करून काय तर तक्रार करतील म्हणून आम्ही त्याला बजावलं। तर तो म्हटला की तुम्ही कुणालाही भिवू नका, त्याला मी समर्थ आहे आणि माझं लगीन तुम्ही कुठेही करून द्या, मी करून घेणार आहे। आज जो शादी हुआ हम सब खुश है। ऐसा हमारा भी होता तो यहाँ पे नहीं आता था। शादी होकर खुश हुआ सब लड़की लोग, उसको जो शादी हुआ सब मिलके उसको शुक्रिया अदा करता हूँ। आज वॉर्ड क्रमांक 22 सुंदरनगर येथे एक चांगला उपक्रम एड्स निर्मूलन केंद्राकडून आज पार पडलेला आहे। अतिशय म्हणजे चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम म्हणजे मी अजूनपर्यंत 15 वर्षामध्ये बाकी कुठल्या वेश्यावस्त्यामध्ये हा उपक्रम बघितलेला पण नाही आहे आणि नवीनच आज मी आल्यानंतर आमचे दीपक चव्हाण असू देत नाहीतर बंधवा आत्या असू देत, ते नेहमीच असलेल्या चांगल्या उपक्रमांना प्राधान्य देत असतात आणि एड्स निर्मूलन केंद्राकडून नेहमी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन उपक्रम आम्ही इथे राबवत असतो।